अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पतीला उपचारासाठी घेऊन आलेल्या एका महिलेनं आपल्या पतीला पाठीवर घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर या घटनेची मोठी चर्चा झाली होती। दरम्यान या प्रकरणी रुग्णालय प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट करत या महिलेनं रुग्णालय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कुठलीही कल्पना न देता आपल्या पतीला ती निघून गेली असं स्पष्टीकरण दिले। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार संबंधित रुग्णावर उपचाराची प्रक्रिया सुरू होती। डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आवश्यक वैद्यकीय माहिती देखील दिली होती। मात्र पतीची प्रकृती पाहून संबंधित महिला घाबरली आणि गोंधळलेल्या अवस्थेत कोणतीही मदत न घेता पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयातून निघून गेली। रुग्णालय प्रशासनानं सांगितलं की महिला अचानक निघून गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना तिला समजावून सांगण्याची किंवा स्ट्रेचरची सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली नाही। रुग्णालयात स्ट्रेचर, डॉक्टर तसेच इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून रुग्णसेवेसाठी कर्मचारी तत्पर असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं। यासोबतच सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे रुग्णालयाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोपही प्रशासनानं केला। घटनेमागील वस्तुस्थिती जाणून न घेता चुकीची माहिती प्रसारित करू नये असं आवाहन रुग्णालय प्रशासनानं केलं। आमच्याकडे ही महिला आली होती रुग्णालयामध्ये, ही कालच आली होती, त्या दिवशी शुक्रवारला ही महिला आमच्याकडे आली होती आणि सर्जरी विभागात तिला दाखवण्यात आली हिच्या नवऱ्याला, आणि नवऱ्याला दाखवलं असताना डॉक्टरांनी बाहेर, सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी बाहेर येऊन पाहिलंसुद्धा, त्याला औषधं लिहून दिली आणि हे सगळं होत असताना ती महिला इतकी पॅनिक झाली की ती नवऱ्याला खांद्यावर उचलून निघून गेली। तिने स्ट्रेचर मागितलंसुद्धा नाही। समजा तिने मागितलं तर तिने ती सिस्टर वगैरे सगळ्याच होता आणि शिवाय त्यावेळेस इतकी गर्दी काहीही नव्हती, ओपीडीत काहीही गर्दी नव्हती असं मला आतापर्यंत समजलं।